शुकदेव परीक्षिती राजाला सूर्यवंशातील पुढील राजांची गोष्ट सांगत आहेत. त्यांनी सांगितले की भगीरथापासून 48वा पुरुष सुदास, त्याचा पुत्र सौदास, त्याला मित्रसह किंवा कल्मशांघ्री असेही म्हणतात. वशिष्ठ ऋषींच्या शापाने हा राक्षस आणि निपुत्रिक झाला. तेव्हा परीक्षितीने विचारले की अहो, याचे काय कारण असेल? मग शुकदेव म्हणाले की एकदा हा राजा मृगयेसाठी वनात फिरत होता. त्याने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाचा भाऊ तिथून पळून गेला. पण आपल्या भावाचा सूड घेण्याचे त्यांनी निश्चित केले आणि तो या राजाच्या घरी आचार्यांच्या वेशाने किंवा रूपाने राहिला. एकदा गुरु वशिष्ठ ऋषी भोजनासाठी आले असताना या राक्षसाने म्हणजेच ह्या स्वयंपाक्याने माणसाचे मांस त्यांच्या पानात वाढले. वशिष्ठांना ते पाहून फार राग आला आणि त्यांनी तत्काळ त्या राजाला तू राक्षस होशील असा शाप दिला. खरे तर राजाचा ह्याच्यात काहीच दोष नव्हता, पण असे झाले. त्याला फार राग आला आणि तो म्हणाला की अहो, माझी ह्याच्यात काही चूक नाहीये, हे सगळं त्या स्वयंपाक्याने केलंय. पण वशिष्ठ ऋषी त्यांना म्हणाले की तू त्याची नेमणूक करताना तो कोण आहे, कुठनं आला ह्याची चौकशी केली नाहीस, त्याच्यामुळे त्याचं दायित्व तुझ्यावर येतं. पण तरी मी तुला उशाप देतो की 12 वर्षांनी तू शापमुक्त होशील आणि पुन्हा आपल्या राज्यात परत येशील. आता या राजाला खरं तर ह्या गुरूंचा फार राग आला होता आणि मग त्यांनी ते राग आपला आवरला नाही आणि त्यांनी गुरूंनाच शाप देण्यासाठी हातात पाणी घेतले. तेव्हा त्यांची पत्नी म्हणजे राजाची पत्नी मदयंतीने त्यांची समजूत घातली आणि त्यांचे निवारण केले. तिने सांगितले की आपल्या गुरूंना शाप देणे आपल्याला शोभत नाही आणि ते फार चुकीचे पण आहे. अर्थातच राजाचा राग थोडा शांत झाला होता आणि त्याला ते पटले. मात्र आता ओंजळीत घेतलेले शापाचे पाणी नक्की कुठे टाकायचे असा त्याला प्रश्न पडला. कारण तसं जर झालं असतं तर त्यांनी जिथं तो पाणी टाकेल तिथले सर्व प्राणीमय सृष्टी निष्कारणच भस्म होतील आणि म्हणून त्यांनी ते आपल्या हातातील जल जे होते शापासाठी घेतलेले ते स्वतःच्याच पायावर टाकले आणि त्यामुळे त्याचे पाय जळाल्यासारखे काळे झाले. शापाप्रमाणे तो राक्षसही झाला. पाय कल्माश म्हणजे काळे झाले म्हणून त्याला कल्माश पाद असे नाव मिळाले. हा राक्षस झालेला राजा वनात भटकत होता. मैथुनासक्त अशा वनवासी तपस्वी स्त्री पुरुषांना त्यांनी पाहिले. ह्याला प्रचंड भूक लागली होती आणि त्यांनी त्या जोडप्यापैकी त्या पुरुषाला धरले. त्याच्या बायकोने त्याला खूप विनवणी केली. ती त्याला म्हणाली की अरे, तू राजा आहेस, तू इक्ष्वाकू वंशातील आहेस, तू असं करू नकोस. पण ह्यांनी काही ऐकलं नाही आणि तो अजिबात तिचं न ऐकता त्यांनी तिच्या पतीचा घास केला आणि त्याला मारून टाकले. असे झाल्यावर त्याची पत्नी ती अतिशय शीलवती आणि पतिव्रता होती आणि तिने त्याला शाप दिला की आम्ही दोघं पती पत्नी एकत्र असताना तू जे हे असं कृत्य केलं आहेस तर तुला सुद्धा पत्नीचे सुख मिळणार नाही असे म्हणून ती त्याच्याबरोबर सती गेली. मृत पतीबरोबर ती सती गेलेल्या त्या स्त्रीने दिलेला शाप ह्या राजाला चांगलाच भोवला. वशिष्ठ ऋषींच्या उशापाप्रमाणे 12 वर्षांनी हा राजा परत आपल्या राज्यात आला आणि एके दिवशी पत्नीबरोबर संभोग करण्यासाठी उद्युक्त झाला. तेव्हा त्यांच्या पत्नीने म्हणजे मदयंतीने त्याला त्यापासून परावृत्त केले. आता आपण निपुत्रिक होऊन मरणार काय असे त्याला वाटले. तेव्हा त्या काळातील प्रथेप्रमाणे वशिष्ठ ऋषींपासून नियोग करून मदयंतीला पुत्र झाला आणि तो पुत्र म्हणजेच अश्मक. अश्मकाचा पुत्र मूलक. ह्याला स्त्री वेश देऊन काही स्त्रियांनी परशुरामांपासून त्याचे रक्षण केले होते म्हणून ह्याला नारी कवच असेही नाव पडले. आता त्याचा पुत्र दशरथ, त्याचा ऐडबीड, त्याचा विश्वसह, त्याचा पुत्र खट्वांग. आता हा जो खट्वांग राजा होता तो देवदैत्यांच्या युद्धात
अनेक दैत्यांना मारून देवांना विजय मिळवून देणारा असा पराक्रमी होता. तेव्हा देवांनी ह्याला वर माग म्हणून सांगितले. खट्वांगाने देवांना विचारले की खरं सांगा की माझे आयुष्य आता किती राहिलं आहे. तेव्हा देवांनी विचार केला, पण तरी त्याला सांगावेच लागले. ते म्हणाले की आता इथून पुढे फक्त एक मुहूर्त तुझं आयुष्य शिल्लक आहे. ते ऐकल्याबरोबर कोणताही वर न मागता तो आपल्या नगरात परत आला आणि क्षणात एकदम सर्वसंग परित्याग करून भगवान श्रीहरीला अनन्यतेने शरण गेला. हृदयात त्याचेच ध्यान करून ब्रह्मपदी एकरूप झाला. हा एका मुहूर्तात उद्धरून गेला. पृथ्वीच्या इतिहासातले हे एकमेवच उदाहरण असेल. हा 54वा पुरुष होता. त्याचा पुत्र दीर्घ बाहू, त्याचा रघु, त्याचा पुत्र अज, त्याचा पुत्र दशरथ आणि त्याच दशरथ राजाचे पुत्र म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. सूर्यवंशात श्री रामचंद्र हे 59वे पुरुष होते. आता यांचे चरित्र आपण पुढील भागात पाहूया.